नमस्कार मंडळी, तर सकाळचे 7:30 वाजलेत आणि वातावरण किती मस्त झालं राव, एक नंबर. आणि इकडे माधुरीची चालली किचन मध्ये जेवणाची तयारी, कारण आम्हाला दोघांना टिफिन घेऊन फटाफट निघायचं आमच्या जॉबला. काय चाललंय जेवण आज? चपाती भाजी. कोणती भाजी? टोमॅटो चटणी. आणि फटाफट कामावरून आम्ही निघालो आमच्या जॉबला आणि जाता जाता घेतलं आमच्या खांदा कॉलनीच्या देवीचं दर्शन. Many hours later. आणि जॉबवरून सुटल्यानंतर मी केलं खांदेश्वर स्टेशनवरून माधुरीला पिकअप. तिथून निघालो आम्ही आमच्या घरी. पण घरी जाता जाता वडापाव खायची इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आणि इकडे बघा माधुरीला बोललो तू खाणार का? ती बोलली मी नाही खाणार. म्हणून मी घेतले 2 वडेपाव आणि मस्त खाऊन तृप्त झालो. राईस बनवला आणि घेतला माझ्यासाठी सरप्राईज. आणि टोमॅटोची चटणी मी सकाळी बनवून गेली होती. माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे टोमॅटोची चटणी आणि भात. वाव. आणि जेवल्या जेवल्या पोरगी बघा थांबत नाही, लगेच चालली गरबा खेळायला. आणि फायनली गरबा खेळता खेळता वाजले 10 आणि गरब्याचा टायमिंग संपला. जय श्रीराम. जय श्रीराम. सर्वांना विनंती करतो त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यावे बक्षीस कार्यक्रमासाठी. आणि गरबा संपल्यानंतर आता सुरू झालाय बक्षीस वाटपाचा प्रोग्राम आणि सर्वांना मस्त सुंदर सुंदर गिफ्ट्स मिळत होते. आणि आता आमचंही नाव नॉमिनेट झालंय बेस्ट कपल कॅटेगरी मध्ये. अनिकेत आणि माधुरी इंस्टाग्राम आणि युट्यूबला त्यांचे 1 लाखाच्या वरती फॉलोअर्स आहेत. चांगले चांगले कंटेंट क्रिएट करतात. आणि फायनली बेस्ट कपल प्राइज मिळाल्यानंतर आता मी बोललो चला मस्त आईस्क्रीम पार्टी करूया म्हणून लेडीज गँगला घेऊन गेलो मी पार्टीला. आणि इकडे बघा जवळच्या आईस्क्रीम पार्लरला घेऊन आम्ही मस्त फालुदा आईस्क्रीम सर्वांनी एन्जॉय केला आणि घरी आलो. लेकिन 1 सेकंड ब्लॉग संपलेला नाहीये. रात्रीचे किती वाजले आता? 12 वाजले. मला इथे भूक लागलेली आहे. आता इकडे काय चाललंय? त्याला बेसनचा पोळा काढते. येस, बेसनचा पोळा जो माझा फेवरेट आहे. आणि नेहमी सारखे बायकोने माझे चोचले पुरवत मस्त काढलाय बेसनचा पोळा. आणि त्याच्यानंतर खाऊन जी झोप लागली मंडळी काय सांगू तुम्हाला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.